गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर आज माझा पहिला दिवस आहे. मी 100 डेजचं चॅलेंज घेतलेलं आहे. त्यासाठी सकाळी उठल्या उठल्या माझा आज पहिलाच दिवशी आहे. 50 पोळ्यांचं ऑर्डर होती. 50 पोळ्या करून घेतल्या आणि तर इथे मी सगळं पॅकिंग वगैरे करायला सांगितलं मितूला. तिने पॅकिंग करून घेतल्याच्यानंतर तिलाच सांगितलं की तिला कुठे नेऊन सोडायच्या आहेत त्या पोळ्या. ती जाऊन आल्याच्यानंतर इथे तुम्ही किचन बघू शकता. सगळा पसारा पडलेला आहे. तर मी इथे पहिला किचन क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर मला ऑर्डर होती की 5-6 जणांचं जेवण पाहिजे होतं. फक्त डाळ आणि भाजी. ते पण आज संकष्टी असल्यामुळे त्या लोकांना बिना कांदा लसूणचं जेवण पाहिजे होतं. इथे मस्तपैकी मी गोडी डाळ बनवलेली आहे. फोडणीची बनवलेली आहे, पण त्यामध्ये कांदा लसूण आणि टोमॅटो अजिबात वापरलेलं नाही आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये इथे त्यांच्या लहान मुलालाच ना पोहे पाहिजे होते. तर त्याच्यामध्ये पण बिना कांद्याचे कांदा पोहे. फक्त बटाटा घातलेला आहे आणि कांदा पोहे बनवून ठेवलेले आहेत. आणि इथे पण मी तोंडलीची भाजी बनवले. ती पण कांद्याची आणि लसूण नाही आहे, याच्यामध्ये अजिबात काहीच नाही आहे. तर ही ऑर्डर मी सगळी बनवून घेतलेली आहे आणि आमचं पण दुपारचं जेवण मी बनवून घेतलेलं आहे. हे सगळं मी पॅकिंग केलं आणि ते पण मी ताईला सांगितलं की तू पोचवून ये म्हणून. त्याच्यानंतर 1:30 वाजला. मी जेवली वगैरे आणि ऑर्डरला निघाली. मला यायला 6:30 वाजले. जरा फ्रेश वगैरे झाली, पाणी प्यायली बसून आरामात आणि देवाची बत्ती लावून घेतली. इकडे मस्तपैकी मितालीने चहा ठेवला होता. तो चहा वगैरे घेतला आणि येताना मी खारी घेऊन आली होती. ती पहिला चहाबरोबर मी खारी खाऊन घेतली. त्याच्यानंतर ना मस्तपैकी आम्ही कांदा भजी आणि कॉर्न भजी बनवली होती. त्याचा फडशा पाडलेला आहे. ते बघू शकता तुम्ही. कांदा भजी आणि कॉर्न भजी बनवलेली आहे आणि मस्तपैकी त्याच्याबरोबर ना खोबऱ्याची चटणी बनवली होती. तर ते पण नाश्ता झाल्याच्यानंतर इथे माझ्याकडे ना एक क्लायंट येणार होती फक्त वॅक्सिंगसाठी. तर मी पहिला ना काय करून गेले, किचनमध्ये गेली आणि ना वाटाणे भिजत घातले होते दुसऱ्या दिवशीसाठी. ते पहिला वाटाणे मी मोड येण्यासाठी बांधून ठेवलेले आहेत आणि डाळभातचा कुकर लावून घेतलेला आहे. डाळ फोडणीला वगैरे घालून जेवण बनवून ठेवलं आणि माझे क्लायंट आल्याच्यानंतर इथे मी वॅक्सिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी जेवण वगैरे घेतलं. खूप उशीर झाला होता. तर चला, असाच माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.